नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बीजगणित प्रकरण दुसरं संपवलं. आता आपण विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2चं पहिलं प्रकरण आपलं झालेलं आहे. आपल्याला दुसऱ्या प्रकरणाकडे वळायचं, परंतु त्या प्रकरणाकडे वळण्यापूर्वी गेल्या वर्षी झालेला काही भाग त्याची उजळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त असतात. तर तुम्ही लगेच उत्तर द्याल की शरीरामध्ये अन्नपदार्थाचे पचन होऊन त्यापासून विद्राव्य पोषक तत्वे निर्माण होतात. म्हणजे आपण जे शरीरात अन्न घेतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकर मिसळतात आणि ती काय होतात, विरघळतात. म्हणजे त्याच्यापासून विद्राव्य पोषक तत्वे निर्माण होतात आणि ती रक्तामार्फत पेशीला पुरवली जातात. श्वसन क्रियेतून शरीरात घेतलेला ऑक्सिजन सुद्धा प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो आणि पेशी त्यापासून ऊर्जा निर्मिती होते आणि त्यामुळे शरीराची सर्व कार्य सुरळीतपणे चालतात आणि त्याच्यामुळे वाढ आणि विकास होत असतो. मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेल, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. तर या संतुलित आहारामध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे हे असतात आणि त्याच्यामुळे शरीराची निरनिराळी कार्ये पार पडतात आणि संतुलित आहारात या सर्व अन्न घटकांचं योग्य प्रमाण असल्यामुळे स्वास्थ्यासाठी असा आहार आपल्याला अत्यंत आवश्यक असतो. हे संतुलित आहाराचं काय महत्त्व आहे. मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारेल, स्नायू शरीरामध्ये कोणकोणते कार्य पार पडतात. आता शरीरामध्ये 3 प्रकारचे स्नायू असतात. एक म्हणजे ऐच्छिक स्नायू, की जे आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल काय करतात, घडवून आणतात. दुसरे म्हणजे अनैच्छिक स्नायू. अनैच्छिक स्नायू म्हणजे याच्यावर आपलं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं. मग शरीरांतर्गत काही महत्वाच्या क्रिया ते पार पडतात. जसं जठर हे काय करतं, शरीराच्या आतमध्ये, आणि ते काय करतं, अन्नपचनाचं कार्य करतं. आतडे हे अनैच्छिक काय, याच्यामध्ये असणारे स्नायू अनैच्छिक स्नायू. आणि तिसरे स्नायू जे आहेत ते म्हणजे हृदय स्नायू. हृदय स्नायू हे काय करतात, हृदयाचं कार्य नियंत्रित करत असतात. त्याचबरोबर स्नायूमध्ये कर्बोदकांच्या आणि प्रथिनांचा साठा केला जातो. कशाचा, कर्बोदकांचा आणि प्रथिनांचा साठा केला जातो. पुढचा मी प्रश्न विचारेन की पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे. आता या पाचक रसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काय असतात, विकर असतात. पाचक रसामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकर असतात आणि यातील बरीचशी जी विकर असतात तर ती उत्प्रेरकासारखं कार्य करतात. उत्प्रेरकासारखं कार्य करतात म्हणजे काय करतात, ते प्रत्यक्षतः रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, परंतु ती क्रिया वेगाने घडवून आणण्यासाठी मदत करत असतात आणि त्यामुळे अन्नपचनाची क्रिया जलद गतीने होते. हे पाचक रसांचं पचन संस्थेमध्ये महत्त्व आहे. आता पुढचा प्रश्न मी विचारेन की मानवी शरीरामध्ये तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते. आता तुम्हाला माहिती की उत्सर्जन संस्था ही काय करत असते, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम करत असते. पुढचा प्रश्न विचारेल, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. तर आता रक्ताभिसरण संस्थेमुळेच पचन संस्थेकडून ग्लुकोज आणि श्वसन संस्थेकडून ऑक्सिजन शरीरातील प्रत्येक पेशीकडे काय केला जातो, पाठवला जातो आणि लोहित रक्तगणिका ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करत असतात. तसंच जठरामध्ये जे काही पाचक रस मिसळतात अन्नामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं, आम्लधर्मी सामू शरीराचा निर्माण होतो. दुसऱ्या ठिकाणी आम्लारीधर्मी सामू काय होतो, निर्माण होतो. पुढचा प्रश्न मी विचारेल, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे. तर शरीरामध्ये 2 यंत्रणांद्वारे परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण केलं जातं.
दोन यंत्रणांद्वारे समन्वय व नियंत्रण केलं जातं. आता या यंत्रणा ज्या असतात समन्वय आणि नियंत्रण करण्याच्या, त्या म्हणजे चेता नियंत्रण करणे आणि रासायनिक नियंत्रण. आणि या यंत्रणांमुळे शरीरातील विविध क्रियांचं पद्धतशीर काय केलं जातं, नियमन केलं जातं आणि त्या क्रमवार घडवून आणल्या जातात. हे आपल्याला पाहणं गरजेचं होतं, कारण याचा सगळा संबंध सजीवातील जीवन प्रक्रियांसाठी, म्हणून हे आपण प्रश्न सुरुवातीला पाहिलेले आहेत उजळणी म्हणून. आता आपण आपल्या मुद्द्यांकडे वळू, प्रकरणातील मुद्द्यांकडे. आपला पहिला मुद्दा आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया. आपल्या प्रकरणाचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. आणि याच्यातला पहिला मुद्दा सजीव आणि जीवन प्रक्रिया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. अविरतपणे म्हणजे सातत्याने कार्य करतात. आता कोणत्या संस्था आहेत शरीरामध्ये वेगवेगळ्या? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था, या सातत्याने कार्य करत असतात. तसेच अंतर्गत आणि बाह्य अवयव जे आहेत ते आपलं कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयाने करतात. आता बाह्य अवयव कोणते तुम्हाला माहिती, हात, पाय, कान, नाक. आणि अंतर्गत अवयव जसं जठर, फुफ्से, हृदय. तर हे आपलं कार्य स्वतंत्रपणे करतात, परंतु याच्यामध्ये काय असतो, समन्वय असतो आणि ते समन्वयाने हे कार्य पार पाडत असतात. आता ही सर्व यंत्रणा सर्व सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्य करतात. सर्व सजीवांमध्ये म्हणजे काय, आपल्यामध्येच नाही फक्त, तर बाकीचे जे प्राणी आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा या संस्था सातत्याने कार्यरत असतात आणि यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. ऊर्जेच्या स्रोताची त्यांना आवश्यकता असते. आता ऊर्जेचे स्रोत म्हणजे कोणते? मग कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, या सगळ्यांची काय असते, आवश्यकता असते. आता प्रत्येक पेशीमध्ये काय असतं, तंतुकणिका असतात. आणि या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा काय केली जाते, मिळवली जाते. त्यासाठी म्हणजे ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, ऑक्सिजनची आवश्यकता असते. आणि हे सर्व घटक परिवहन संस्थेमार्फत पेशीपर्यंत काय केले जातात, पोहोचवले जातात. परिवहन संस्थेमार्फत काय केले जातात, पेशीपर्यंत पोहोचवले जातात. म्हणजे उदाहरणार्थ रक्तामार्फत ते प्रत्येक पेशीपर्यंत काय करतात, पोहोचवले जातात. आता वनस्पती ज्या असतात त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. बाकीचा कोणताच सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, परंतु वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, कारण त्यांच्यामध्ये काय असतं, हरितद्रव्य असतं. आता काही अन्न ते काय करतात, स्वतःसाठी वापरतात आणि उर्वरित अन्न म्हणजे फळे, पाने, मुळे याच्यामध्ये ते काय करतात, साठवून ठेवतात. त्यांचे ते अवयव आहेत, तर त्या अवयवांमध्ये ते उर्वरित अन्न काय करतात, साठवून ठेवतात. दूध, फळे, नाचणी, गूळ, साखर, मका, ज्वारी, बाजरी, तांदूळ, भाजीपाला, मध, बटाटे याच्यामधून आपल्याला कर्बोदक मिळतात. मग याच्यामधून किती कर्बोदक मिळतात, तर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम. 4 किलो कॅलरी पर ग्रॅम म्हणजे एका ग्रॅम मधून आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी कर्बोदक मिळत असतात. म्हणजे त्या कर्बोदकांमधून एवढी ऊर्जा मिळत असते असं म्हणायला पाहिजे. या कर्बोदकांमधून 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी ऊर्जा काय होत असते, मिळत असते. आता आपला पुढचा मुद्दा आहे सजीव व ऊर्जा निर्मिती. सजीव व ऊर्जा निर्मिती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सजीवांमध्ये श्वसन जे असतं तर ते शरीर स्तरावर आणि पेशी स्तरावर म्हणजे 2 स्तरावर काय होत असतं, होत असतं. सजीवांचे श्वसन 2 स्तरावर होते. सजीवांचे श्वसन 2 स्तरावर होते. पहिलं म्हणजे काय, शरीर स्तर आणि दुसरं म्हणजे पेशी स्तर. अशा 2 स्तरांवर काय होत असतं, श्वसन होत असतं. आता
शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये काय होतं, तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण याच्यामध्ये देवाणघेवाण होते. म्हणजे काय करतो आपण, वातावरणातून ऑक्सिजन नाकपुड्यांद्वारे शरीरामध्ये घेतला जातो आणि शरीरातील कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, बाहेर टाकला जातो. म्हणजे अशा प्रकारे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची काय होत असते, देवाणघेवाण होत असते. तर पेशी स्तरावर होणाऱ्या श्वसनामध्ये अन्न पदार्थांचं ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण केले जाते. मग आपली जी शरीरामध्ये ऊर्जा तयार होते ती कशी होते, तर ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं. ऑक्सिडीकरण होतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो. म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने ऑक्सिडीकरण होतं. अन्न पदार्थाच्या साह्याने त्याच्यापासून ऊर्जा तयार केली जाते आणि ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते. ऊर्जा काय केली जाते, एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते. ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते आणि त्याच्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचं टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, पेशी स्तरावरील श्वसन असं म्हणतो. आता म्हणजे आपण पहिल्यांदा जे पाहिलं तर ते म्हणजे काय पाहिलं, शरीर स्तरावर होणारं श्वसन. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण केली जाते. आता आपण पेशी स्तरावरील श्वसन पाहतो तर त्याच्यामध्ये काय होतं, कर्बोदक जे असतात किंवा अन्न पदार्थाच्या साह्याने ऊर्जा तयार केली जाते आणि ही ऊर्जा एटीपीच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते. आता पेशी स्तरावरील जे श्वसन आहे ते दोन प्रकारचे आहे. पेशी स्तरावरील श्वसन दोन प्रकारचे आहे. एक म्हणजे ऑक्सिश्वसन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो आणि दुसरं म्हणजे विनॉक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या शिवाय होणारं श्वसन म्हणजे विनॉक्सी श्वसन. या दोन प्रकारे पेशी स्तरावर काय होत असतं, श्वसन होत असतं. आता ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं. श्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. आता हे 3 टप्पे कोणते, तर पहिला टप्पा म्हणजे ग्लुकोज विघटन. पहिला टप्पा म्हणजे काय, ग्लुकोजचं विघटन. दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रायकार्बोक्सिलिक आम्लचक्र आणि तिसऱ्या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया अशा 3 टप्प्यांमध्ये काय होतं, ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होत असतं. आता पहिला जो टप्पा आहे तो ग्लुकोज विघटन. तर ग्लुकोज विघटनामध्ये काय होतं, तर पेशी द्रव्यामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्यामध्ये विघटन होतं. ग्लुकोजच्या एका रेणूचं काय होतं, विघटन होतं. ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होतं आणि त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल
त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल ATP आणि NaDH2 आणि पाणी पायरुव्हिक आम्ल ATP NaDH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. यांचे 2 रेणू तयार होतात. म्हणजे ग्लुकोजच्या एका रेणूचं विघटन होतं आणि त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल ATP NaDH2 आणि पाणी यांचे 2 रेणू तयार होतात. आता या प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या पायरुव्हिक आम्लाचे रेणू ऍसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित होतात. पायरुव्हिक आम्लाचे जे रेणू आहेत ऍसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात आणि या प्रक्रियेच्या वेळी कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आणि NaDH2 चे 2 रेणू तयार होत असतात. अशा प्रकारची प्रक्रिया ग्लुकोज विघटनामध्ये होते. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र. याच्यामध्ये काय होतं, हे तयार झालेले जे ऍसिटिल कोएन्झाइम A आहे, तर या कार्बोक्सिलिक आम्ल चक्रामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम A चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात आणि तेथे त्याच्यावर ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते आणि या अभिक्रियेद्वारे ऍसिटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ऍसिटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे, ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्रामध्ये काय होतं, ऑक्सिडीकरण होतं. कशाचं, ऍसिटिल कोएन्झाइम A चे ऑक्सिडीकरण होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड, पाणी, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, H2 म्हणजे पाणी, NaDH2 FADH2 आणि ATP चे रेणू आपल्याला मिळतात. ATP चे रेणू मिळतात. काय होतं, ऍसिटिल कोएन्झाइम A चं ऑक्सिडीकरण होतं, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळतो आणि त्याच्यामुळे मग कार्बन डायऑक्साइड, पाणी, NaDH2, FADH2 आणि ATP चे रेणू तयार होत असतात. आता NaDH2 म्हणजे काय, NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADH2 म्हणजे काय, तर फ्लॅविन एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड ही काय सहविकर आहे, ही या दुसऱ्या टप्प्यामध्ये तयार होत असतात. आणि तिसरी प्रक्रिया म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी. आता इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये काय होतं, तर ही अभिक्रिया कुठे होते, तंतुकणिकेमध्ये राबवली जाते आणि वरच्या प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या NaDH2 च्या
प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात आणि त्याच्यामध्ये ATP च्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे देखील रेणू तयार होत असतात आणि अशा पद्धतीने श्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. श्वसनामध्ये काय होतं, ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू देखील तयार होतात. ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होतं आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू तयार होतात. आता उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल, तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा काय केला जातो, वापर केला जातो. शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर मेदाम्लामध्ये होतं, प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होतं. स्निग्ध पदार्थांचं रूपांतर मेदाम्लामध्ये होतं, प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होतं आणि मेदाम्ले आणि अमिनो आम्ले यांचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. ऍसिटिल कोएन्झाइम ए याचं क्रेब्स चक्रामध्ये तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन काय केली जाते, ऊर्जा मिळवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, नीट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. काय काय होतं ते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. स्निग्ध पदार्थांचं रूपांतर मेदाम्लामध्ये, प्रथिनांचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होतं. मेदाम्ले आणि अमिनो आम्ले याचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये त्याचं रूपांतर होतं. मग ऍसिटिल कोएन्झाइम ए च क्रेब्स चक्रामध्ये काय होतं, तर तंतुकणिकेमध्ये ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, एवढी या ठिकाणी प्रक्रिया होत असते. स्निग्ध पदार्थांचं मेदाम्लामध्ये रूपांतरण होतं, प्रथिनांचं अमिनो आम्लामध्ये, मेदाम्ले आणि अमिनो आम्लाचं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये आणि ऍसिटिल कोएन्झाइम एचं क्रेब्स चक्र त्या ठिकाणी होतं आणि तंतुकणिकेमध्ये ऑक्सिडीकरण केले जाऊन त्याच्यापासून काय केली जाते, ऊर्जा मिळवली जाते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया तर बघा, हेच मी तुम्हाला चार्टमध्ये दाखवतो. स्निग्ध पदार्थ
कर्बोदके, प्रथिने. आता स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कशामध्ये होतं? मेदाम्लामध्ये. कर्बोदकांचं रूपांतरण ग्लुकोज मध्ये होतं आणि मग त्याचं काय केलं जातं? विघटन केलं जातं. त्याच्यापासून पायरुविक आम्ल तयार होतं. त्या पायरुविक आम्लाचं ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतरण केलं जातं. मग पुढे काय होतं? क्रेब चक्र. मला सांगितलं मी, क्रेब चक्र. आणि मग त्यापासून काय होतं? कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऊर्जा तयार होते. इकडे प्रथिनांचं रूपांतरण अमिनो आम्लामध्ये होतं. अमिनो आम्लांचं रूपांतरण ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. मग क्रेब चक्र आणि नंतर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा तयार होते. इथे स्निग्ध पदार्थांचं मेदाम्लामध्ये, मेदाम्लांचं ऍसिटिल कोएन्झाइम ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये, नंतर क्रेब चक्र आणि कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा तयार होते. अशा प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी होत असते. तर पुढचा एक चार्ट आहे आपला. विविध सजीवांमध्ये किंवा पेशींमध्ये होणारे विनॉक्सी श्वसन, म्हणजे ऑक्सिजनच्या शिवाय त्या ठिकाणी प्रक्रिया कशी होते ते थोडक्यात दाखवले. कर्बोदके, तर त्यांचं ग्लुकोज मध्ये रूपांतरण होतं आणि त्या ग्लुकोजचं काय होतं? विघटन. त्याचं रूपांतरण पायरुविक आम्लामध्ये, पायरुविक आम्लाचं रूपांतरण पुढे होतं किण्वन प्रक्रिया होते आणि किण्वन प्रक्रिया झाल्यानंतर विविध पदार्थ तयार होतात. विविध पदार्थ तयार होतात. तर विविध पदार्थ म्हणजे कोणते तयार होतात? तर त्या ठिकाणी व्हिनेगर, जीवनसत्व यासारखे तयार होतात. आणि सूक्ष्म विविध सूक्ष्मजीव काय करतात? त्याच्यावर प्रक्रिया करतात. विविध सूक्ष्मजीव त्याच्यावर काय करतात? प्रक्रिया करतात. ही सगळी जी प्रक्रिया आहे ती ऑक्सिजनच्या शिवाय होतात.
कर्बोदकांचं पायरुविक आम्लाचं रूपांतरण होतं, किण्वन प्रक्रिया होते. त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतं. आणि मग किण्वन तयार होतं. इकडे पायरुविक आम्ल कर्बोदकांचं रूपांतरण, त्याच्यावर किण्वन प्रक्रिया होते. त्याच्यापासून लॅक्टिक आम्ल तयार होतं. आम्ल तयार होतं आणि मग स्नायुक आम्ल तयार होते. ही जी सगळी प्रक्रिया आहे तुम्हाला दाखवली, ही सगळी ऑक्सिजनच्या शिवाय होत असते. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पायरुविक आम्ल तयार होतं ग्लुकोज विघटनानंतर, परंतु त्याच्यामध्ये किण्वन प्रक्रिया होते, अल्कोहोल तयार होतात. तसे तुम्ही सूक्ष्मजीव त्याच्यावर प्रक्रिया करत असतात. आणि आता आपला शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळू. आता याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन स्पष्टीकरण पाहू. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले आता कुठे कुठे असतात आणि काय काय मी ते थोडक्यात चार्टमध्ये दाखवतो. त्वचेमध्ये असतात. मग त्याच्यामध्ये मेलेनिन रंगद्रव्य, केराटिन, नंतर हाडे, त्याच्यामध्ये काय असतं ऑसिल, हाडांमध्ये काय असतं ऑसिल, पेशी, पेशींमध्ये काय असतं प्रद्रव्य पटलातील प्रथिने, विविध विकरे, त्यानंतर स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन,
ट्रिप्सिन, इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध संप्रेरके. स्नायूमध्ये ऍक्टिन व मायोसिन. स्नायूमध्ये ऍक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने असतात आणि रक्तामध्ये हिमोग्लोबिन प्रतिपिंडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले कुठे कुठे असतात? त्वचेमध्ये, हाडे, पेशी, स्नायू, स्वादुपिंड, पीयूषिका ग्रंथी, स्नायू आणि रक्त याच्यामध्ये असतात. आता त्वचेमध्ये काय असतं? मेलेनिन नावाचं रंगद्रव्य असतं. नंतर हाडांमध्ये ऑक्सिन, पेशींमध्ये प्रथिने आणि विविध विक्रिये, स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन, ट्रिप्सिन, पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध संप्रेरके, स्नायूमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन आणि रक्तामध्ये हिमोग्लोबिन प्रतिपिंडे असतात. याच्याविषयीचं जास्त स्पष्टीकरण आपण आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित रीतीने पाहिला, ऐकला तर तुम्हाला सजीवातील जीवन प्रक्रिया कोणत्या असतात, त्याच्यामध्ये कशा प्रकारच्या प्रक्रिया घडत असतात हे व्यवस्थित प्रकारे समजेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद विद्यार्थी.